राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर जोरदार टीका केलेली आहे। मोदी इंदिरा गांधींना दोष द्यायला निघालेत। इंदिरा गांधींच्या सरकारनंतरही एनडीएचं सरकार आलं, मग त्यावेळी नोटबंदीचा निर्णय का नाही घेतला, असा सवाल पवारांनी मोदींना केलाय। काल भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटबंदी संदर्भात एक किस्सा सांगून मोदींनी इंदिरा गांधी यांच्यावर टीका केली होती। तसंच नोटाबंदीनंतर जिल्हा बँकांवर आलेल्या निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत असल्याचंही पवार म्हणतायत। आज मोदी इंदिरा गांधींना दोष द्यायला निघाले, पण ती तुमच्या हातामध्ये सत्ता होती त्यावेळी तुम्ही का नाही केलेला? हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय तुम्ही आज घेतला आणि त्याचं कौतुक करून घेता। तुमच्या हातामध्ये सत्ता असताना तुम्ही हे करू शकला नाही। इतरांचा दोष देऊ नका। प्रश्न बँक नाही, त्या बँकेच्या खाली प्रत्येक गावाची विलेज कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, पतपुरवठा संस्था, जिच्या वाचून हे पैसे येतात आणि त्या प्रत्येक पतपुरवठा संस्थेला 100, 200, 300 त्या गावातले जे शेतकरी असतील ते सभासद असतात। त्यावर सबंध त्यांची अर्थव्यवस्था त्या पतसंस्थेवर असते। पतसंस्थेला बँक जिल्हा मदत करत असते आणि जिल्हा बँकेला राज्य आणि राज्याला इसीवरची मोठी बँक। आज हे चॅनल सगळं थांबवण्याचा प्रयत्न केला जातो। याची डायरेक्ट झळ ही नुसती सहकारी संस्थांच्यावर नाही, त्या उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं होईल।